नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. काल होळी झाली. तापलेल्या राजकीय वातावरणात होळीची लाकडं आणि गौऱ्यांनी असा काही पेट घेतला की आजही त्याची धग सर्वच राजकीय पक्षांना जाणवत असणार. आज धुळवड आहे. धुळवडीत एकमेकावर अगदी कसेही आणि कोणतेही आरोप बेछूटपणे राजकीय नेते मंडळी करत राहतील आणि ही आरोपाची धुळवड पार पंचमीपर्यंत चालत राहील आणि मग कुठंतरी थोडं वातावरण निवडणूकमय झाल्याचं आपल्याला दिसून येईल. भाजपने महाराष्ट्रातील 3 उमेदवारांची यादी काल रात्री जाहीर केली. ते तिन्ही उमेदवार, त्यातली 2 उमेदवार हे पूर्व विदर्भात जिथं 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तेथील आहेत. ते दोन्हीही विद्यमान खासदार आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघातून विद्यमान खासदार मेंढे यांनाच उमेदवारी दिली आहे आणि मेंढेंचा सामना काँग्रेसचे डॉक्टर पडुळे यांच्याशी होईल. इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा आपल्या पक्षाला सोडावी असा सूर आवळला होता. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत भाजपनं ही जागा आपणाकडेच कायम ठेवली. तिकडं गडचिरोली चिमूरमधील तेथील विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच भाजपनं उमेदवारी दिली आहे. अशोक नेते यांची लढत महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांच्याबरोबर होईल. चंद्रपूर येथून महाविकास आघाडी काँग्रेसला कोणाला उमेदवारी देते याबाबत बरेच दिवस चर्चा रंगत होत्या, वादविवाद होत होते. अखेर तेथील 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस पक्षाचे खासदार बाळ धानोरकर यांच्या पत्नी विद्यमान आमदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊन त्या भाजपचे उमेदवार विद्यमान राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी लढत देतील. प्रतिभा धानोरकर यांच्या मागे पती निधनाची सहानुभूती, त्यांचं 5 वर्षाचं आमदारकीची कार्य आणि भाजप विरोधी असलेली थोडीफार लाट याचा त्यांना फायदा मिळू शकेल. मात्र त्यांच्यासमोर तेवढेच तगडे अनुभवी असे भाजपचे सुधीर मुनगंटीवार असल्यामुळं येथे काय होईल हे प्रत्यक्ष मतदानानंतरच होईल. भाजपनं तिसरं जे नाव जाहीर केलं आहे ते सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून. तेथे त्यांनी माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. येथे काँग्रेसने तरुण अशा आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं या 2 तरुण उमेदवारात कशी लढत होईल याकडेही आपलं लक्ष राहणार आहे. येथून विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांना मात्र यांची उमेदवारी मात्र भाजपनं कापली आहे. त्याला 2 कारणं आहेत. एक, त्यांचं जात प्रमाणपत्राबाबतचा वाद न्यायालयात प्रविष्ट आहे, तर ते तसे कार्यात ते कमी पडले असाही एक त्यांच्यावर ठपका आहे. हे झालं भाजपच्या उमेदवारीबाबत. तिकडं काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांची एकटेचीच उमेदवारी काल रात्री उशिरा जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघापैकी रामटेकच्या बाबतीत आज घडीपर्यंत महायुतीनं आपला उमेदवार जाहीर केला नाही. येथून
महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहेत. याचबरोबर काल काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना भाजप मार्गे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश देऊन त्यांना तेथून उमेदवारी देण्याचं घाटत आहे आणि राजू पारवे यांनी आपणास रामटेकची उमेदवारी मिळेल असं सांगितलं आहे आणि 27 तारखेला गडकरी साहेबांबरोबरच आपणही आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं आहे. त्यामुळं इथं अगदी अडचणीच्या काळात सहकार्य करणाऱ्या कृपाल तुमानेंच्या हाती एकनाथ शिंदे शिवसेना गटानं निरोपाचा नारळ दिला आहे. त्यामुळं येथे काँग्रेसच्या श्रीमती बर्वे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. इकडं परवा रासपचे सर्वेसर्वा पंकजा ज्यांना आपला ज्येष्ठ बंधू म्हणतात असे महादेव जानकर परवा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यांना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे असल्यामुळं येथून तुम्ही तुमच्या पक्षाच्या चिन्हावर लढलात तरी आम्हाला हरकत नसेल असा शरद पवारांनी शब्द दिला होता. मात्र महादेव जानकरांचं हे दबावतंत्र असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण काल महादेव जानकर सागर बंगल्याची पायरी चढली. तेथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची गळाभेट झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोट्यातील जागा आम्ही तुम्हाला देऊ असा त्यांना शब्द दिला. त्यामुळे एकतर महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन माढ्यातील जो उमेदवारीवरून सुंदोपोसुदी चालू आहे ती दूर करण्याचा किंवा परभणीतून जानकरांना उभे करण्याचं त्यांचं घाटत आहे. महादेव जानकर यांना थोडे दूर गेलेल्या महादेव जानकर यांना जवळ घेण्याचं कारण म्हणजे त्यांच्या पाठीशी असलेली धनगर समाजाची ताकद. त्या ताकदीमुळं माढा, बारामती, अहमदनगर आणि परभणी या लोकसभा जागांच्या सूत्रात बदल होईल असा भाजपचा कयास आहे. जानकरांच्या पाठोपाठ दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी श्रीमती ज्योती मेटे यांनीही काल देवेंद्र फडणवीस अगोदर शरद पवारांची भेट घेऊन त्याही परत ज्योती मेटे या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर गेल्या होत्या. नेमकं काय चाललंय यावरून हेच कळत नाही. असं मतदारांना वाटत असलं तरी हे नेते आपल्या स्वार्थासाठी आपणास काही झालं तरी उमेदवारी मिळावी आणि आपण विजयी होऊन सभागृहाचं सदस्य व्हावं यासाठी करत असलेले ही त्यांची खेळ्या असतात. आता 28 मार्चला जो लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू होत आहे त्याची अधिसूचना जारी होईल आणि तेथे उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड ह्या लोकसभेचे पण निवडणूक प्रक्रिया यावेळी सुरू होईल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.